वैभव उपाध्ये आणि वैशाली उपाध्ये कुंडमळ्याला फिरायला गेले होते आणि कालच्या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले वैभव आता अत्यवस्थ आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. उपाध्ये त्यांच्या कुटुंबासोबत कुंडमळ्याला गेले होते आणि त्यांचा मुलगा देखील त्यांच्यासोबत होता. त्याची आई, त्याचे बहीण आणि वडील सगळ्यांना इजा झालेली आहे, सगळे जखमी आहे आणि हा संयम आहे त्यांचा मुलगा जो वाचला आहे आणि त्यांनी स्वतःने देखील अनेकांचा जीव देखील वाचवलाय. काय नेमकं काल घडलं होतं आणि कशी सगळी परिस्थिती होती? तिथं भरपूर लोक आले होते ब्रिजवरती, त्यामुळे ब्रिजवर पूर्ण अजिबात हालायला जागा नव्हती. 10 मिनिट पूर्ण एक सुद्धा माणूस इकडचा इकडे झाला नाही, त्यामुळे त्या ब्रिजवर जो लोड झाला त्यामुळे तो ब्रिज कोलॅप्स झाला. तू वाहून गेला असं तू सांगतोय, तेव्हा काय 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 नाही, मी जे वाहून गेलो ना, मग त्यावेळी पुढं दगडांचा ग्रीप घेत ना मी आलो बाहेर आणि बहीण सुद्धा बाहेर आली तिथं, पण मम्मी पप्पा तिथं ब्रिज खालीच अडकले होते. बहिणीला कोणी वाचवलं? तू वाचवलं की बाकी सगळे जण? तिथं अजून एक होते माणूस, त्यांनी वाचवलं. ते मच्छीमार वगैरे होते दोघं तिघं, त्यांनी वाचवलं लगेच तिथे. त्यामध्ये सगळ्यात जास्त इंजरी आमचे भाऊजी वैभव उपाध्ये आणि माझी सिस्टर वैशाली उपाध्ये यांना झालेली आहे. माझी भाची आणि आता जो तुम्हाला आता सांगितलं सगळी माहिती, तो माझा भाचा आहे, त्यालाही थोडीशी दुखापत झाली, परंतु ते सुखरूप आहेत. परंतु ह्या दोघांना जास्त दुखापत झाली आणि अशी बऱ्याच तिथं जे बारीक लहान मुलं होती, लेडीज होत्या, ह्यांनाही खूप दुखापत झालेली आहे आणि हातात झालेले आहे. अजून बऱ्याच जणांचा पत्ताही लागलेला नाही. मॅडम, पूल जर तो अयोग्य होता तर प्रशासनाने एकतर तो पूर्ण बंद तरी करायला हवा होता किंवा काढून टाकायला हवा होता. आणि जर मग गावकरी जर तिथं मोटरसायकल घेऊन जात असतील तर ते कितीचे चुकीचं आहे. मग तिथे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं होतं. म्हणजे तो वाहतुकीचा पूल तर नव्हताच पर्यटनासाठी, आणि तो काही ऐतिहासिक क्षेत्र पण नव्हतं की तो पूल तुम्ही असा साबित ठेवला होता किंवा काही. मग तो पूल प्रशासनाने पूर्ण बंद का केला नाही किंवा काढून तरी का टाकला नाही? हे इतकी मोठी दुर्घटना होईपर्यंत प्रशासन का गप्प बसलं? सगळ्यात पहिलं पेशंट आम्ही स्वतः काढलेत. आमचे वडील आणि चुलते सोबत कार्यक्रमासाठी गेले होते. ते येताना सर्व पर्यटक त्या पुलावर अडकले होते. त्यावेळेस पूल व्यवस्थित होता, पण गर्दी आली, इकडून 2 टू व्हीलर तिकडून 2 टू व्हीलर. पर्यटक पण त्याच ब्रिजवर थांबतात फोटो काढण्यासाठी, त्यामुळं कुणालाही पुढे मागं जाता आलं नाही. लोड झाल्यामुळं तो ब्रिज अचानकपणे कोसळला. त्याच्यात वडील थोडेसे पुढे गेले, त्यामुळे त्यांना कळालं की आपला भाऊ अडकले. लगेच आम्हाला फोन झाला की चुलते अडकलेत, लवकर या. आम्ही आमची प्रायव्हेट गाडी घेऊन तिथं पोहोचलो. लगेच चुलते जवळच खाली असल्यामुळं आम्ही लवकर त्यांना लगेच काढलं आणि पहिल्या क्षणाला आम्ही इथं हॉस्पिटलला आलो.